Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So yes, नवीन वर्षाची सुरुवात एकदम जोराने चालू असेल सगळ्यांची. आणि yes, नेहमी आम्ही जसं म्हणतो, believe in your dreams, believe in your emotions, believe in your destiny, believe in miracles, believe in the journey of your life, and believe in yourself. सो हेच आम्ही नेहमी म्हणत आहोत. सो येस, आज आम्ही दिवसभर काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे. मॉर्निंग. सो मॉर्निंग हॅज स्टार्टेड. नायसा गेली आहे स्कूलमध्ये. आज सुट्टी असल्यामुळे आज मी रचनाला फुल मदत करणार आहे किचनमध्ये. आज तुला फुल मदत करणार आहे घरात, स्पेशली किचनमध्ये. सनी सुद्धा खूप एक्साइटेड आहे ना आमच्या सगळ्या नवीन गोष्टींना बघण्यासाठी. सो आज मी बनवणार आहे चिकन कबाब फॉर द फर्स्ट टाइम. कारण मी जे इक्विपमेंट मागवलंय ना त्याच्यात ते बनवू शकतो. सो मी खूप एक्साइटेड आहे, म्हणून हे जरा थोडंसं सामान आज मागवलंय. सो मी बोललेली तुम्हाला ब्लॉगमध्ये की मी तुम्हाला दाखवेल मी माझं किचन कसं अपग्रेड केलेलं आहे. ज्या ज्या गोष्टी घेतल्या ते एकदम शॉर्टमध्ये मी आज तुम्हाला दाखवेल, कारण ते मी यूज करते डेली ह्याच्यात. सो एक तर हे राईस कुकर आहे, त्याच्यानंतर एअर फ्रायर आहे, स्टीमर आहे, तवा आणि कढई आणि मिक्सर. सो हळूहळू मी तुम्हाला दाखवते. तर पहिले सर्व नाश्ता करायला वरनं अगारोचे काही किचन युटेन्सिल्स मागवले आहेत, विच आर अमेझिंग. These are two types of utensils. One is non-stick and another one is hard anodized set. Non-stickचे कढई आणि फ्राईंग पॅन मागवलं आहे, विच आर ड्युरेबल. 5 layer कोटिंग आहे with granite finish. It has superior non-stick coated surface. Riveted cool touch handle. Another two set are hard anodized utensils जे gas stove compatible आहे and also good for cooking from the health point of view. Anodize consider one of the safe process that is not harmful to human health and is non-toxic. सो आज काय स्पेशल? सो कालच्या ह्याच्यात मी सांगितलेलं की मी एअर फ्रायर मध्ये काहीतरी करेल, पण काल काय मला करताच आलं नाही. आणि म्हणून मग आज मी करणार आहे काहीतरी कबाब सारखं, आपलं चिकन कबाब सारखं. सो आणि सर्व जेवण बनवता बनवता तुमच्यावर काही रेसिपी सुद्धा शेअर करेन, आणि त्याचबरोबर मी माझ्या किचनला कशा प्रकारे अपग्रेड केलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेल. सो एक तर हा राईस कुकर मी घेतलेला आहे जो मला कधीपासून घ्यायचा होता. सो इथे सगळं काही मेन्शन केलेलं आहे, त्याला फक्त आपल्याला प्रेस करायचं आहे आणि मग त्यानंतर ते स्टार्ट होतं. आणि स्टीम आल्यानंतर त्याचं एक तर बेस्ट आहे, इकडनं हे जे आहे ना नोझल, इकडनं त्यांचं स्टीम येतं, जसं की आपली शिट्टी कशी वाजते हे तसंच आहे. आणि जे पण पाणी युजली आपल्या झाकणावरती जे लागतं ते सगळं इकडे कलेक्ट होतं, म्हणून आतमध्ये काहीच असं वेगळं पाणी पडत नाही भातावरती, किंवा तुम्ही काही बनवत असाल तर. सो आज मी यात भात बनवणार आहे. ऍक्च्युली खूप दिवसांपासून आज मी भातच बनवते, कारण मला कधी, जसं मी म्हणते की मला कधीपासून हवं होतं. सो हे जे वेसल आहे हे मी यात ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर मी इथे तांदूळ धुवून घेतलेले आहेत आणि यात मी आता तांदूळ टाकते. जेनी कप सुद्धा दिलेला आहे आणि एक स्पॅच्युला सुद्धा आहे, ज्याने तुम्ही ह्याला हलवू शकतात लाईक आतमध्ये. सो आता मी तुम्हाला एकदा अंदाज आला ना की ह्यात किती पाणी टाकायचं आहे तर तुम्हाला समजून जाईल, म्हणजे आपलं राईस कुक होईल. जसं की आता आपल्याला कुकरमध्ये माहिती असतं की हा एवढं पाणी टाकलं की आपलं राईस कुक होणार आहे, तर तसंही ना त्यांनी इथे मेजरमेंट सुद्धा दिलेले आहेत. इथे लेवल सुद्धा दिलेलं आहे की तुम्हाला किती एक्झॅक्टली पाणी तर टाकायचंय, जेणेकरून तुमचं जे राईस आहे ते कुक होऊन जाईल. सध्या यात मी मीठ टाकलेलं आहे आणि फक्त मी इथे ऑन करणार आहे. सो इथे आपल्याला सिलेक्ट करायचंय, मी करते व्हाईट राईस. हे ऑन झालेलं आहे. हे प्रॉपरली आतमध्ये बॉईल व्हायला लागेल आणि त्यानंतर ह्याला 10 मिनिट्स स्टीम येईल आणि त्याच्यानंतर इकडे आपल्याला आवाज येईल आणि समजायचं की हे आपलं राईस रेडी आहे. तर भात कुक करत ठेवलेला आहे. इथे मी वरण लावलेलं आहे आणि आज आम्हाला अंड करी खायचं आहे, त्यासाठी मी अंड ह्यात बॉईल करणार आहे. सो हा आहे अगारोचा मल्टी केटल. त्याचं हे असं बेस आहे आणि त्याच्यावरती हा एक असं तुम्हाला
बर्नर ठेवायचं आहे विथ हँडल आणि त्याच्याबरोबर ह्याच्या काही गोष्टी आलेल्या आहेत। मी ह्यात आज एग उकडणार आहे। बेस्ट पार्ट म्हणजे ह्यात तुम्ही काही बनवू शकतात, लाईक नूडल्स बनवू शकतात, मॅगी बनवू शकतात, कोणतीही भाजी बनवू शकतात, भात बनवू शकतात। ट्रॅव्हलिंग साठी खरंच खूप कन्व्हिनियंट आहे आणि मी त्याच उद्देशाने घेतले, कारण आम्ही तुम्हाला माहिती आहे आम्ही ट्रॅव्हल करतो खूप सारं आणि बाहेर गेल्यावर कधी कधी असं होतं की नायसाला जे हवंय ते मिळत नाही त्या टायमाला। सो दिस इज लाईक कन्व्हिनियंट। ऍटलीस्ट इथे कुठे असं जवळपास गेलो तर आम्ही कॅरी करू शकतो। कधी आम्ही विला वगैरे बुक केलं तर विला वगैरे जाऊन तिथे पण खूप करू शकतो, कारण लाईटवर आहे। आता मी इथे पाणी टाकते कारण अंड उकडते आणि अंड्यासाठी त्यांनी असं एक ट्रे दिलेलं आहे। ह्यात तुमचं अंड जे आहे ते कुक होणार आहे। आता ह्याच्यानंतर मी बनवते आज चिकनचे कबाब। सो मी करणार आहे चिकन कबाब। तुम्ही आज सीख कबाब सुद्धा बनवू शकता, म्हणजे किती अमेझिंग आहे ना। सो मी घेतलेला आहे अगारोचा रेजन्सी स्टँड मिक्सर विथ मिन्सर, म्हणजे मिक्सर तर आहेच बट ह्याच बरोबर आपण ह्यात विस्क सुद्धा करू शकतो। आपलं जे पीठ आहे ते सुद्धा मळू शकतो आणि त्याचबरोबर सीख कबाब सारखं गोष्टी सुद्धा बनवू शकतो। सो माझ्याकडे ना ऍक्च्युली असं वालं चिकन आहे, लाईक ब्रेस्ट चिकन आहे, पण त्याच्यासाठी ना मला खिमा करायचा आहे। आय एम युजिंग दिस मिक्सर। सो इकडे जे आहे ना त्याच्याने आपल्याला ते बनवायचं आहे आणि इथे हे लॉक सिस्टम आहे, लाईक तुम्हाला प्रेस करून हे जे आहे ते इन्सर्ट करायचं आहे। सो त्यांनी ना 3 ब्लेड्स दिलेले आहेत, पण मला एकदम खिम्यासारखं हवं म्हणून मी ही छोटीवाली ब्लेड यूज करणार आहे। नॉझल आहे हे मी यात टाकलंय, जे एकदम प्रॉपरली टाईट झालंय। त्यानंतर त्यांनी आपल्याला इथे एक ट्रे दिलेला आहे आणि आता त्या ट्रे मध्ये मी हे जे चिकन आहे सो अंडी आता उकडून झालेली आहेत। ह्याचं मी अंड करी करते, पण त्याच्यासाठी मला वाटण बनवावं लागेल। सो हा जो मिक्सर विथ मिन्सर तुम्हाला सांगितलं, तिथे आपण इव्हन वाटण सुद्धा बनवू शकतो। सो त्याचं वाटण दाखवते मी तुम्हाला। आणि जे कबाब आहे त्याच्यासाठी प्रॉपरली मला जसं हवं तसं मिन्स झालेलं आहे चिकन। जर तुम्हाला सीख कबाब बनवायचे असतील ना तर अजून एकदा हे टाका आणि हा जो नॉझल आहे ना हा तुम्ही ह्याच्यात टाका आणि इकडनं जे सीख कबाब कसे असे उभे असतात तसं मग ते तुम्हाला इकडनं असं उभं मिळेल आणि एकदम मस्त करता येईल। ते सुद्धा मी एकदा नक्कीच करेल आणि तुम्हाला दाखवेल सुद्धा। आपल्या साईड सगळी भांडी सुद्धा वॉश करून झालेले आहेत। आपलं जे राईस आहे ते सुद्धा कुक करून झालेलं आहे। सो राईस आहे ते मी आता काढून घेते। यू कॅन सी एकदम प्रॉपरली कुक झालंय, खाली अजिबात लागलेलं नाहीये, म्हणजे मी जो पाण्याचा अंदाज टाकलेला तो एकदम बरोबर होता। सो सर्वात आधी मी ह्यात आलं लसूण पेस्ट टाकते। तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही बनवू शकता, तुम्हाला जे मसाले हवेत ते मसाले तुम्ही टाकू शकता। मी आता नॉर्मल आपला जो घरगुती मसाला आहे तो टाकते, थोडंसं हिंग टाकते। पल्लवी स्पाइसेसचा घाटी मसाला आहे जो मला आवडतो, कशातही टाकला तरी खूप चांगला लागतो। सो मी इव्हन ते फिश मध्ये टाकते आणि व्हेज मध्ये सुद्धा टाकते आणि थोडंसं मीठ, बाइंडिंग करायला थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकते मी। मला हवंय तर तुम्ही भाकरीचं पीठ सुद्धा टाकू शकता। कांदा, मिरची, कोथिंबीर असं सुद्धा करून टाकू शकता। सो आता मी ह्याची छोटी छोटीशी टिक्की करून घेते आणि आपलं जे एअर फ्रायर आहे
त्याच्यामध्ये आज मी याला कुक करून घेणार आहे, म्हणजे लेस ऑइल आणि थोडंसं हेल्दी सुद्धा होईल. जे डीप फ्राय युजली आपण जे करतो किंवा शॅलो फ्राय करतो तरी त्याला खूप सारं ऑइल हे असं लागतंच. सो मी जो एअर फ्रायर घेतलाय तो अगारोचा ड्युएल एअर फ्रायर आहे, म्हणजे दोन्ही ह्याच्यात एकाच वेळेस मी बनवू शकते किंवा आपण एका ह्याच्यात एका वेळेस सुद्धा बनवू शकतो. सो हे स्क्रीन टच आहे, जसं की तुम्ही ते बघू शकतायत. जर तुम्हाला एका फर्स्ट बास्केटमध्ये करायचं असेल तर तुम्ही फर्स्ट बास्केटचं प्रेस करून इथे टेम्परेचर सेट करू शकता, म्हणजे इंडिव्हिज्युअली. आणि जर इथे काहीतरी वेगळं असेल ना, त्याचं टेम्परेचर जास्त असेल किंवा कमी असेल सो ते इकडे प्रेस करून ह्याचं टेम्परेचर सुद्धा तुम्ही सेट करू शकता. यात सिंक फिनिश आणि ड्युएल कुक हा ऑप्शन सुद्धा आहे. सो ड्युएल कुक मध्ये जर तुम्ही एकाचं टेम्परेचर सेट केलं आणि तुम्हाला दुसऱ्याचं सुद्धा सेम टेम्परेचर पाहिजे, ड्युएल कुक वर प्रेस करायचं तर दोघांचे टेम्परेचर सेम होतात आणि एकाच वेळेस दोघं सुद्धा कुक होऊन बाहेर निघतात. सिंक फिनिश म्हणजे जर दोघांचेही टेम्परेचर वेगवेगळे असतील बट ते एकाच वेळेस फिनिश होणार, म्हणजे जर ह्याचं 180 डिग्रीवर असेल आणि ह्याचं 200 डिग्रीवर असेल बट तरी सुद्धा हे एकाच वेळेस दोघं सुद्धा रेडी होऊन आपल्याला मिळतील. सो मी आता ह्यात करणार आहे एका ह्याच्यात फ्राईज आणि एका ह्याच्यात आपण जे चिकनचे हे केले ते. आता मी ह्याला कोटिंग रवाची केले, तुम्हाला हवं तर तुम्ही इव्हन ब्रेड क्रम्सचं सुद्धा करू शकता. सो आता मी दोन्ही ह्याच्यात टाकणार आहे. तुम्ही जर ह्याच्यात बघाल आतमध्ये ना त्यांनी असं ट्रे दिलेलं आहे, म्हणजे दोन्ही साईडनं कुक होतं, वरून पण आणि खालून सुद्धा. थोडंसं ऑइल आहे ते स्प्रिंकल करणार आहे. ह्यात 80% लेस ऑइल यूज होतं एअर फ्रायर मध्ये. आता इथे ना त्यांनी ऑप्शन सुद्धा दिलेत, लाईक फ्राईजचे, चिकन कुक करायचे, कपकेकचे. सो तुम्ही ते फक्त ऑप्शन्स दाबले तरी तुमचे इथे कुक होणार आहे, म्हणजे टेम्परेचर सेट होऊन जाईल. ह्यात मी थोडंसं फक्त जे आपलं ऑइल आहे ते लावून घेते आणि ह्यात आपले जे फ्राईज आहे ते टाकते. सो मी दोन्ही सुद्धा ड्युएल कुक वर ठेवले. होप तुम्हाला आवडलं असेल. मी ज्या पद्धतीने माझं किचन आहे जो अपग्रेड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो हे सगळे प्रोडक्ट्स अगारोचे आहेत आणि मला तरी पर्सनली खूप आवडले. जर इन केस तुम्हाला कोणाला हवा असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये ह्या सगळ्यांची लिंक दिलेली आहे मी. आणि खरंच खूप छान आहेत आणि युजफुल आहेत आणि मेन म्हणजे खूप कन्व्हिनियंट सुद्धा आहे. फटाफट जेवण होत आहेत माझी. अँड आता आम्ही हे नंतर थोड्या वेळात आता आम्ही टेस्ट करणार आहोत आणि तुम्हाला नक्कीच सांगतो. इथे टायमर सुद्धा येते, 9 मिनिटं राहिलेली आहेत. बऱ्यापैकी कुक झालेलं आहे हे आणि नाहीसं तर खूप खुश होणार आहे. मेन म्हणजे ऑइल कमी लागतंय. Is back from school. So Naisa is back from school. चल काय शिकवलं नाहीसा? फ्रेश हो जा, फ्रेश हो फटाफट. सगळं ते होईपर्यंत होतंय तोपर्यंत आपण इथे रेसिपीकडे बनवूया. तर मी वाटण बनवून घेते. ह्यात मी थोडंसं जे ऑइल आहे आणि लसूण आहे ते तेलावरती परतून घेतलंय. त्याच्यात मी आपले काजू असतात ते वाले घेतले, ओले. तुमच्याकडे काजू असतील तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता. त्यात मी टोमॅटो टाकते, एक मिरची, तुम्हाला हवे तर तुम्ही टाकू शकता, थोडीशी कोथिंबीर, ओलं खोबरं. आता यात मी टाकला आहे खाटी मसाला आणि आपला जो नॉर्मल मसाला असतो तो. तर याला थोडी मस्त उकळी येऊ द्या आणि नंतर आपण आपल्या अंड्यांना असे थोडेसे होल्स करून त्यात टाकूया किंवा मग अंडे 2 सेक्शन मध्ये टाकून सुद्धा तुम्ही करू शकता. आणि मीठ, येस मीठ राहिलेलं आहे आणि वरतून मीठ टाका अँड देन युअर एक करी इज रेडी. आता भूक लागली.
चलो, food is very nice. Let's go. चलो. फिश करायचं. काय फिश? फिश. मग टीचर बोलली फिश करायचं. फिश. 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 I kind of. ही फिश. हा. Color the fish and the water is indicated. हे तू ड्रॉ केलं? आणि टिफिन खाल्लं का? अरे वा, हसते हो कशी. हात नाही लावायचा, होणार आहे आता. हात नाही लावायचं. गरम आहे. हात नाही लावायचा, आपण लांबच बघायचं. आमचं जे न्यू रुटीन झालंय, क्लिनिक वरून आल्या रचनाला एक राईड, रचना आम्हाला एक राईडला नेते आहे ना, नाही सर. सो आता आम्ही चाललो दीदीकडे आणि आतूकडे. आम्ही भेटलोच नाही न्यू इयर नाही, आणि त्यांच्यासाठी आम्ही म्हैसूर पाक सुद्धा आणलाय. येस, आणि न्यू इयर आमचं पेंडिंग आहे. मी दीदीला मी टेडी बेअर दिलं. टेडी बेअर देते. फुल थकली आहे, एक्झॉस्ट. नाही थकली नाही आहे. पुढचा विचार करतो, मला अजून 2 व्हिडिओ एडिट करायचे. काय दीदी कुठे? छोटी दीदी कुठे? छोटी दीदी हॅपी न्यू इयर. सकाळी विश करायलाच मी एवढी फ्रस्ट्रेट झाली. मी पण सकाळी अगं मी झोपत होती, तू फोन केलास तेव्हा. आम्ही रात्री लेट आलो ना. आम्ही लेट ऍज युजल, पण आमचं टायमिंगच असं आहे, काय करणार. छोटी दीदी, हिला काय झालं बहिणी? फिश ओ तेरा टाय टाय फिश. हॅपी न्यू इयर. मामाकडे जाऊन बसली. बाबा एवढा अभ्यास. हॅपी न्यू इयर. ते तेरा न्यू इयर गिफ्ट है, उसको लेके सो जा. नाहीसा समजून दिसलत नाही ते. हे कुठे गेलं? मग ह्याला पेंट कर फक्त. वंशनी केलं. आम्ही अजून नाही येतात ते केलं. वंशकडे. आम्ही जाणार ब्रेक थोडस. येतंय? नको. एक्झाम आहे तिची. असं नाही, असं नाही. नाही नाही, तुमच्या दोघांचं काय चाललंय? ते हे डाय- असं झालं होतं. असं नाही. नाही ना, असं होतं. एक फ्रंट साइड एक बॅक हे साइड. बघ, अशी उभी राहा. हा, तो एक हात पाटी पाटी. हा घे, निघून तिकडून. हा. ए, नाही, उलटा हात पकडला. घे, बरोबर आहे. Love you for- चुकलं.
चुकलं, जाऊन दे, आपण केलं ते पण चांगलं होतं. चल, तुम्हाला मस्त कसाटावाला आणलेला. ते लिहायचं ना वरती. ते आता हॅपी हॅपी न्यू इयर. गुड इयर, लेट्स गो. आणि नवीन वर्ष खूप छान असणार आहे आमचा, आणि तो स्पेशल करणार आहे अनु, आहे ना. एक्झाम मध्ये रॉक करणार आहे. एवढं नाही घ्या, एवढं टेन्शन नाही घ्यायचं. आपल्याला जसं जमतं तसं गिव्ह युअर बेस्ट. केक पडायचा त्याच्यात. असू दे. नाही वहिनी या, वहिनी आहेत, वहिनी ऑफ कॅमेरा आहेत आमच्या आज. हॅपी न्यू इयर. मस्त नवीन वर्षात जाऊन दे विथ लॉट्स ऑफ हॅपीनेस, सक्सेस, आणि खूप छान जाणार आहे. आमचे नेहमी गुड विशेस नाही, असणार. बिकॉज इट्स इवन नंबर. माय फेवरेट नंबर. रसगुल्लो छे. हे रसगुल्ला नाही आवडत. असू दे, मम्माला आणि डॅडीला आवडतं. मम्मा डॅडी आहे ना वहिनी. मस्त आहे, उलट तेच म्हणतोय. कोणच नाही घेत. आधी नवीन चादर दिली, लाईटच्या खाली ठेवायची, चार्ज होते. बंद केल्यावर लाईट पेटते. आम्ही ठेवून आलो लाईटच्या खाली. चला हो, चला ओ, चला. दादा झोपेल तिकडे. अभ्यास कर. कोणाची आहे गाडी? तुला काय वाटतं कोणाची आहे? कोणाची आहे? कोणाची गाडी आहे? कोणाची आहे? नाही, सर असं वाटतं अजून आम्ही उटीमध्येच आहोत आणि काय म्हणतात, ह्यांची गाडी चालवत आहोत, काकांची. काकांची गाडी दिली आपण नाहीसा, झूम वाले काकांची. 1000 प्रश्न, 1000 एवढी नॉन स्टॉप प्रश्न विचारते. काय म्हणतो केतन, कसा आहेस? हॅपी न्यू इयर. अगेन ना सांग. मातीने दिलं, ब्लँकेट दिले तर लाईट पेटते. सगळ्यांना सांगतो. मामा आलाय, मामा आलाय. बाबा एवढं भडकतेस मामावर. मी मामा आलाय. काय झालं? नको, राहून दे, राहून दे. हळूहळू नाहीच, वेस्ट नाही करायचं बाबू. बस. चॉकलेट खाते. मी पिंक वाला खाते. ह्याच्यात ते हे चॉकलेट आहे फ्लेवर. हो. हॅपी न्यू इयर. अरे चट लागते हा त्याची, खूप डेंजर चट लागते. आणि वेट गेन होतो. मी तर ऑलरेडी 5 kg गेन केलंय. किती? 5. चल, म्हणजे लास्ट इयर. काय बोल. म्हणजे या इयर मध्ये मी 5 kg गेन केले. ह्या म्हणजे 24 मध्ये 2 दिवसात 23. हे मँगो सारखं वाटतंय. तू आता आईस्क्रीम खाल्लं ना ते ऍक्च्युली. उद्यापर्यंत फिनिश होईल. इकडे पहिलाच पेपर खराब होता त्याचा. 17 out of 20 हिंदीमध्ये. बस हँडरायटिंग फक्त थोडं हे कर रे. त्याला मी आज त्यांना तरी कळतं. कंप्लेनच करणार आहे आता. रायटिंग मध्ये एवढी छान रायटिंग होती त्याची. हे काय, हे पण हिंदी आहे ना मराठी असं आहे का? मराठी मध्ये भारी आहे. 0.5 कुठे गेले मग तुझे? हे आपले स्कूल डेज आठवतात ना हे बघितल्यावर. हे रॉंग लिहिलं का त्याने? 50 नाही, 50. कच्ची बघते मी कच्ची बघते. मी रागाही बघते.
गुड गर्ल. नाही सगळं 2, 5 हे लक्षात नव्हते. आणि यावेळेस आम्ही गेलेलो ना, तिच्या रूमचा नंबर 2 आणि 5, तर असं रोज पाठ करत होती. सेकंड फ्लोअर वर 2 आणि 5 लक्षात राहिले. वाजले 12. जेवण करायचं. नाही सगळं सनीला जेवायचं उद्या. सो येस, फायनली बॅक टू होम. वाजले आहेत 12. सो येस, आता आराम करू. 31st ला आम्ही इथे नव्हतो आणि फॅमिली बरोबर सेलिब्रेट करणं राहून गेलेलं. आणि सनीने आठवणीने केक्स आणले आणि आम्ही सेलिब्रेट केलं. खूप छान वाटलं. हे छोटे छोटे जे मेमरीज मोमेंट्स आहेत तेच आपण लाईफ मध्ये अर्न करतो. आणि म्हणजे ह्याच गोष्टी मॅटर करतात पुढे आयुष्यात. जेव्हा आपण डोळे बंद करणार त्यावेळी ह्याच गोष्टी आपल्याला आठवण राहतात. सो येस, क्रिएट ब्युटिफुल मेमरीज आणि क्रिएट ब्युटिफुल मोमेंट्स आणि चेरिश दोज मेमरीज फॉर एव्हर, फॉर लाईफ टाईम. सो येस, हा व्लॉग इथेच एंड करतोय. भेटूया लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह.